या ब्रह्मांडाच्या पाठीवरती परमात्म्याला या मृत्यूलोकामध्ये अवतार घेता आला नाही, म्हणून तर आपलं प्रतिबिंब म्हणून त्यांना ज्यांनी धाडलंय ते म्हणजे आपले माता पिता आहे. आणि या कुटुंबाचा हा वटवृक्ष गेल्यानं झालेलं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण तुमचं माझं सोडून द्या, पण ज्या भगवान परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मात्यापिता श्रेष्ठत्व काय आहे? अहो, मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्य खऱ्या अर्थानं सूर्यही पाहू शकत नाही, ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकामध्ये ज्या कवीला प्राप्त झाली, तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा मात्यापित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज आईंच्या चतुर्थ पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण आई या शब्दाला या ठिकाणी उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला या मृत्यूलोकामध्ये समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतकरणात आनंदानं साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला या मृत्यूलोकात समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही अंतकरणात साठवलं, तसं गंगेचं निर्मल जलही अंतकरणात साठवलं. पण लक्षात ठेवा महाराज, साठवलेलं सगळंच पाणी मात्र समुद्रानं काही मिनिटानंतर खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई तर समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिनं ज्ञानाचा प्रकाश दिला आहे ती म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं, आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही. कारण या वर्षीचा उन्हाळा जर पाहिला तर सकाळचे 10:30 वाजले नाहीत तर सूर्य एवढा तापत होता की घराच्या बाहेर निघालेला प्रत्येकजण आपल्या गोठाकडे घराकडे धाव घेत होता. पण विचार करावं, आपली आई तर घरात 85 वर्षांची झाली आहे, पण अकारण आजपर्यंत आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे आपली आई आहे. सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, लक्षात घ्या महाराज,
खऱ्या अर्थाने मृत्यूलोकामध्ये जन्मलेला जीवात्मा असू द्या, महात्मा असू द्या, अथवा खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्माही असू द्या, आईशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही या मृत्यूलोकामध्ये स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर्षिरे लोन कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आपल्या संत परंपरेनंही भगवंता श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. नव्हे तर गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मातापित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे आपल्या संत परंपरेनंही आणि साक्षात ब्रह्मांडाचा जणी असणाऱ्या परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. मग जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज याला काही सिद्धांत? कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे आणि नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आपल्या आईनं या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यावर जे उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर आपल्या संत परंपरेनंही आणि ब्रह्मांडधनी असणाऱ्या परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. मग महाराज, आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केले की साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात करू शकत नाही? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता खऱ्या अर्थानं हा राजगुरुनगरचा जर परिसर पाहिला तर हा वेगाने विकसित होणारा भाग आहे आणि बारमाही पाणी आणि खऱ्या अर्थानं शेती हा आपला प्रमुख व्यवसाय असल्यामुळं आणि औद्योगिकरण आजूबाजूला असल्यामुळं नाही म्हटलं तरी 20% बाहेरची लोक आता कामाच्या, व्यापाराच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताला तुमच्या या परिसरामध्ये वास्तव्याला आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्ताने या भागात आली. त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली, पण 2 दिवस तो मात्र कान्हेवाडी आणि परिसरामध्ये वेड्यासारखा फिरत होता. शेवटी रस्त्याच्या कडेला तो बसलेला असताना कोणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवसापासून पाहतोय तुम्ही या परिसरात वेड्यासारखे फिरताय, काय कारण आहे? त्यानं सांगितलं, दादा अहो मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला इथं चांगलं काम मिळालं आहे हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला इथं भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. एखादी खोली या परिसरात मला कुठं भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीने सांगितलं, दादा इथून जर तुम्ही 2 किलोमीटर आत गेलात ना तर अशी वस्ती आहे, त्या वस्तीवर अशी एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला होती असं परवा मला दूध डेअरीवर कळालं होतं, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची कडी वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला चांगलं काम मिळालं हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो, तुमची खोली मला भाड्यानं द्याल का?
एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीचं आहे तर 40,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या परिसरामध्ये 3,000पर्यंत खोलीचं भाडं आहे. मी तुम्हाला महिन्याचं 3,000 रुपये भाडं देतो, पण विनंती माझी तुमची खोली तुम्ही मला भाड्यानं द्यावी. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती घर सामान घेऊन तुमच्या घरी आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये त्यानं 40,000 डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला खऱ्या अर्थानं 3,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात तुमच्या भाड्यानं राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं पाईटमध्ये 2 गुंठे जागा घेतली आणि तिथं स्वतःचं छोटंसं घर बांधून आनंदानं तिथं राहिला गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो राजगुरुनगर या परिसरात असेपर्यंत किंवा तो मरेपर्यंत तुमच्या कान्हेवाडी आणि परिसरातला कोणताही व्यक्ती त्याला कुठेही भेटू द्या, पण मरेपर्यंत त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी या परिसरात आलो ना, ज्यावेळेस मी या भागात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या कान्हेवाडीमधला तो देवमाणूस होता, त्यानं मला या भागात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याचं घर दिलं हो. विचार करा, आम्ही आमच्या लाभासाठी ज्यांच्याकडून 40,000 रुपये डिपॉझिट घेतलं आहे, आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्यांकडून न चुकता दर महिन्याचं 3,000 रुपये भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढं तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवसांवित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणून तर तुम्ही मी आज हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय. ऐसी कळवळ्याची दाटी, 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 ऐसी कळवळ्याची दाट, ऐसी कळवळ्याची दाट. करी राम विनंती, करी राम विनंती, करी राम विनंती, करी राम विनंती. आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, जगातील कोणतंही नातं अनुभवा, या मृत्यूलोकातील प्रत्येक नात्यामध्ये कुठे ना कुठेतरी स्वार्थ नावाचा लवलेश आहे. पण जिथं मातापित्यांशी नातं येतं, स्वार्थ नावाचा भाव राहूच शकत नाही, कारण ममत्वाच्या कळसावर विराजमान असणारं नातं म्हणजे मातापित्याशी नातं आहे. अहो, ज्याच्याकडून आम्ही डिपॉझिट घेतलं आहे, न चुकता दर महिन्याचं भाडं घेतलं, तरी तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवसांवित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिच्या गर्भाशयात तिने जागा दिली, म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. आईनं केलेलं पहिलं दान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली
दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपसर्ग म्हणजे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगवू शकतो. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा, एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगवू शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनी तुमच्या बायकोला जगवू शकतो, आम्ही काय निर्णय घ्यावा? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना, डॉक्टर साहेब, माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील माहेराहून हॉस्पिटलपर्यंत पोचले होते. डॉक्टरांनी शेवटी त्यांनाही विचारलं आम्ही काय करावं. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब, माझं काही झालं तरी चालेल, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो, याही पुढं जाऊन सांगेल, खऱ्या अर्थानं महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये तुम्ही 7व्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता इथे एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं, तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्सनुसार श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी व्यासपीठावरून हे वाक्य सांगायचं होतं, कारण मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटे काढून का होईना ते बाळ रडवतात. पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं, म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. पण बाळ ज्यावेळे गर्भाच्या बाहेर येतं, बाळ आल्यानंतर पहिल्यांदा या मृत्यूलोकामध्ये रडतं म्हणजे पहिला श्वास घेतं, तेव्हा खऱ्या अर्थानं घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो आणि त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याच्या आधी खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकामध्ये बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे.
एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2 ते 2.5 रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र आजही लावता आला नाही. आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईच रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरामध्ये एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्तात थेंब जिने निर्माण केला आहे ते म्हणजे आपली आई आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. आता 2 भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून कधी वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये जर कॉलेजमध्ये वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झाले तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान मांडण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत. पण या व्यासपीठावरून माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिनं जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, जर लेकराला भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या महाराज, साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही असे 5 दान आपल्या आईनं या मृत्यूलोकात आपल्यावर केलेत. म्हणून तर संत आणि परमात्म्या परंपरे आधारे जर पाहिलं तर दोघांनीही या मृत्यूलोकामध्ये स्वतः समश्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना दिला आहे. आता खऱ्या अर्थानं हा परिसर जर म्हटलं तर वारकरी आणि खऱ्या अर्थानं वारी हा आपला श्वास आहे. आता इथं बसलेले बरेचसे वारकरी आहेत. या आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तो पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो, पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकांनी आपली धर्मपत्नी आणि मातापित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. पण काशीला वास्तव्याला असताना त्याने परमात्म्याच्या नामानं आर्त टाहो फोडला, पण भगवान परमात्मा भेटीला मात्र आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या मातापित्यांची सेवा केली तर स्वतःहून त्यांच्या चर्मभांड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली. त्यांचे लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी
ठिकाणी तरुण उठला, त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या मातापित्यांना अखंड देवत्वाचा दर्जा देऊन, खऱ्या अर्थानं आपल्या मातापित्यांमधला देवत्व पाहून त्यांची पूजा करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र लक्षात घ्या, काशी यात्रेला विनवणी करून येणं आलेला भगवान परमात्मा मात्र जेव्हा पुंडलिकांनी आपल्या मातापित्यांमध्ये तो परमात्मा पाहिला, तेव्हा न बोलवताही आमंत्रणाविनाही स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला. पुंडलिकाला भेटावया पुंडलिकाला भेटावया भेटावया पुंडलिकाला भेटावया भेटावया पुंडलिकाला भेटावया एकदा जोरदार काढून टाळ्यांचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, ब्रह्मांडातील प्रत्येक परमात्म्याचा अवतार जर पाहिला तो असुरांचं निर्दलन करण्यासाठी झालेला आहे. पण खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा पंढरीश परमात्म्याचा अवतार जर पाहिला तर पुंडलिकांच्या मायबापांची भक्ती पाहून परमात्म्याचं खऱ्या अर्थानं आगमन झालेलं आहे. मग आम्ही या मृत्यूलोकामध्ये पुंडलिकांप्रमाणे जर आपल्या मातापित्यांची या मृत्यूलोकामध्ये सेवा करू शकलो तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर निवासी झाला, त्याप्रमाणे पंढरीचा रायाही स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर मातापिता रूपी देव आपलासा करावा लागेल. आणि तो मातापिता रूपी देव आपलासा करणं, आणि जर तो आपण करू शकलो तो कुणाची प्राप्ती आहे? पुंडलिकांप्रमाणे परमात्म्याची प्राप्ती आहे. आणि परमात्म्याची प्राप्ती या मृत्यूलोकात झाली तर मोक्ष मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे हित ज्यांना समजलेलं आहे आणि हे हित ज्यांनी समजून घेतलं ते पुंडलिकांप्रमाणे या घरातले हे चारही श्रावण बाळा आहेत, ज्या मातापित्यांच्या सेवेसाठी आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. आणि ते संस्कार त्यांना ज्यांनी दिलेत ते धन्य मातापिता आहेत. अभंगाचं प्रथम चरण. आपोलिया हिता ते आसे जागता आपोलिया हिता ते आसे जागता आपोलिया हिता
आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी पुन्हा एकदा जोरदार करावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने याही कुटुंबामध्ये जर पाहिलं तर आज चतुर्थ पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी होतो आहे. या आईबाबांनी दिलेले संस्कार आहेत, त्यांनी केलेलं कर्म आहे. कारण जर पाहायला गेलं या कुटुंबाची अवस्था जर पाहिली तर जर आपण काही काळ मागे गेलो तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कष्ट केल्याशिवाय चूल पेटत नव्हती, अशी या कुटुंबाची अवस्था होती. पण कर्मरेषेला आपल्या अंतकरणामध्ये रुजवलं आणि त्या कर्मरेषेवर आईबाबांनी आपल्या कर्मरेषेचा, कारण खऱ्या अर्थानं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्यांनी काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळही पाहिलं आणि कांदा मुळा भाजीमध्ये भगवान परमात्म्याचं प्रारूपही पाहिलं. आणि त्यांची अखंड सेवा करताना 2 एकरपासून सुरू झालेला प्रवास आज 25 एकरपर्यंत जाऊन पोचला आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना दिलेले संस्कार की बाळांनो, जीवनामध्ये तुम्ही कितीही संपत्ती कमवा, पण एक दिवस असा येतो त्या संपत्तीची वाटणी झाल्याशिवाय राहत नाही. पण बाळांनो, जीवनात जर काही मिळवायचं असेल ते संस्कार आणि संस्कृत, खऱ्या अर्थाने पाहिला गेलं तर संस्कार आणि ज्ञान कमवा. कारण जगात प्रत्येक गोष्टीची वाटणी होईल, पण या ब्रह्मांडामध्ये संस्कार आणि ज्ञानाची कधी वाटणी होत नाही. म्हणून तर आज आपण खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर आजूबाजूला 2-2 भावांची असणारी कुटुंब एकीकडे विभक्त होत असताना, घराच्या मध्ये भिंत येत असताना हे समस्त बंधू आणि या सगळ्या बहिणी आणि हे सबंध कुटुंब आज एकसंधपणे वज्रमुठीसारखं भक्कम आहे. या आईबाबांनी दिलेले संस्कार आहे. म्हणून तर समाजाच्या पाठीवर यांच्या 3ही पिढ्या आज एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. म्हणजे या परिवारासाठी पुन्हा एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत.